ओके, सो पोहे म्हणजे कांदे पोहे, कांदे लागणार आहेत. सो कांदे किती बाबा मला बोलले होते 2 कांदे आई. ए काय मोठे आहेत ना कांदे, एकच घे. काय दिवाळच काढणार? फाईन. ओके, कांदे झाले. आता आपण त्याच्यामध्ये मटार घालूयात. मटार चालतील का की खोबरे घालूयात? सीझन आहे का मटारचा? ओके, मग एक काम करते मी ना एक काम करते, मी त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते आणि लिंबू टाकते. लिंबू लिंबू टाकू नकोस, लिंबू पिळायचा असतो. काय मराठी जस्ट चिल आई, मी फक्त विचारलं एवढं काय. विचारायचं तुला कळत नाहीये का अधिरा? हाय कम ऑन, मी रिसेंटली शिकले ना पोहे बनवायला आणि ते मला बाबाने शिकवले. ओके ओके, त्यामुळे मला इतकं जमत नाही, मला इतकं कॉन्फिडन्स नाही म्हणून विचारलं. नाहीतर मग बिघडतील आणि मग तुमचंच मला ऐकून घ्यावं लागेल. सो म्हटलं तुम्हाला विचारलेलं बरं. हो मग ऐकणारच मी, मोठी आहे मी तुझ्यापेक्षा, सासू आहे मी तुझी. पण मग मला आधी सांगा ना. सांगा, किती वेळा सांगायचं? हो म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी बनवेन ना तसे पोहे, तुम्हाला हवेत तसे पोहे बनवेन. म्हणजे काय की मला इझी जाईल आणि तुम्हालाही सारखं बोलावं नाही लागणार. प्लीज मी सगळं सांगत बसायचं ग. स्वतःहून जबाबदारी कधी घेणार तू संसाराची? एक्सक्यूज मी. घरामध्ये सून आणली इतके दिवस झाले तरी देखील सगळी कामं मला करावी लागतात. एक्सक्यूज मी, तुम्ही घरात कामं करण्यासाठी सुनेला आणता का? हा जो तुझा तोरा आहे ना, हा मग आम्हाला बघावा लागतो. पटकन दाखवतेस तोरा. आम्ही नाही केले असे तोरे बिरे, कळलं ना? आम्ही तर सासूकडे असं वर तोंड करून बघितलं पण नाही. सगळी गुपचूप काली मान घालून कामं करायचो आम्ही, कळलं ना? ऐका ना आई, हे बघा मी कामं करणार नाही असं म्हणालेच नाही. ओके, माय पॉइंट इज मला प्रॉब्लेम नाही काम करण्यासाठी, मला फक्त गायडन्स हवाय. पण गायडन्स तो किती द्यायचा, किती वेळा द्यायचा सांग मला. बघ बघ त्या सुष्मिताकडे बघ, तुझ्यापेक्षा लहान आहे ती. गेली त्या घरामध्ये सगळे अधिकार पण घेतले तिने. हे तू कधी शिकणार? सगळे डिटेल्स आहेत यात. फर्स्ट क्लास. चहा आला. चहा घेऊया मग काम करूया, म्हणजे कसं डोकं चालेल जरा माझं. चीयर्स. चीयर्स. तुम्ही ट्राय करा. काय बोलताय तुम्ही स्वानंदी मॅडम? कोणी बघत नाहीये, पटकन पिऊन बघा. असं कसं चहा पिता येईल अहो मला? मज्जा येईल. पटकन असं हे करत. चहा बरोबर थोडीशी हवा सुद्धा आत जाऊ दे बघा. अरे काय सॉरी 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 सॉरी. ए स्वानंदी मॅडमच्या कधी गंमत म्हणून असं चहा पितात, कालच शिकलो त्यांच्याकडनं. छान. नाही, चांगले संस्कार करते तुझ्यावरती. हे असे संस्कार फार विचित्र सवय आहेत त्यांच्या. म्हणजे झाडांशीच बोलतात, धडकत असतात सगळीकडे जाता येता आणि जगात कोणाला नाही पण बरोबर माझ्यावरती येऊन त्यांचं डोकं आपटवतात. माझी टक्कर होते डोक्याशी. असं का असेल? तुझं डोकं जरा जवळ असतं ना तिच्या, म्हणून. म्हणून असू शकतं. करेक्ट. आणि असं केस पुसताना ना असं घरभर हिंडत असतात सगळीकडे, असं पाण्याचे फवारे मारत केसातनं. आणि हसायला लागले ना की टाळी देतात. आपल्याला कळतच नाही की आपल्याला टाळी द्यायची की स्वतःलाच द्यायची. गोंधळ होतो ना आपला, एकदम कळत नाही. काय असं काय बघतोयस? काही नाही, रिअल लाईफ ट्रान्झिशन बघतोय तुझं. तुझ्याशी ही सॉफ्ट बाजूने उगाच दडपून टाकली होतीस तू. आता स्वानंदी वहिनीमुळे जरा तरी ती बाहेर येते. म्हणजे पूर्वीचा समर राजवाडे कसा बिझनेस टायकून, शिस्तप्रिय, धीर गंभीर, म्हणजे अजूनही तू आहे शिस्तप्रिय, पण स्वानंदी वहिनी आल्यामुळे काय झालंय, तू असा एक प्रेमळ, लाघवी, असा सॉफ्ट, असा संसारी माणूस झालायस. म्हणजे पुरुष असतात रे तसे, सॉफ्ट असतात, प्रेमात पडतात, कुणावर तरी आपलं मन गुंतवून बसतात. हे सगळं असतंच. आणि आता हे सगळं तुझ्यात दिसायला लागलंय. मी फक्त स्वानंदी मॅडमच्या सवयी सांगत होता. तू माझ्यावर कुठनं आलास तू एकदम? हे सवयी वगैरे नाही काय ना, ह्या सवयी एखाद्या दुसऱ्या माणसाला इरिटेट होऊ शकतात, पण ह्याच सवयी अशा नवऱ्याला क्यूट, प्रेमळ वाटतात जो आपल्या बायकोवर प्रचंड प्रेम करत असतो. कळलं? आणि कधी कधी ते त्या प्रेमात एवढे वेडे होतात की ऑफिसचं सगळं काम बाजूला ठेवून फक्त बायकोचं कौतुकच करत असतात. आठवणीमध्ये रमलेले असतात. काम वगैरे काही त्यांच्यासाठी महत्वाचं नसतं, नाही का?
आहे की नाही गंमत मस्त. काय गंमत काय काम काम काम, चला कामाकडे लक्ष देऊया. काम सोडून नुसतं टाइमपास आला आणि कौतुक काय करत बसलोय मी. बघ ना तुलाच आठवलं बरं. चला बस झालं. अरे नाही बस बस बस, चला पहिलं काम संपून टाकूया, खूप वेळ गेला. आजी पूजा झाली माझी. चहा करू तुमच्यासाठी? अगं नको, सकाळपासून 2-3दा झालाय. मी एक काम करते, बागेत जरा चक्कर मारून येते मी. बर सावकाश. काय ग, आज सण आहे का? म्हणजे आपण विसरलो की काय? मिताली, काय चाललंय सगळं? आजी आम्ही स्वागताची तयारी करतोय. सजवायला आपण? म्हणजे कशासाठी, कोणासाठी? ते माहित नाही, पण आम्हाला फक्त तयारी करायला सांगितले. कोणी सांगितलंय? मी सांगितलं. तुला काय प्रॉब्लेम आहे का ताई? प्रॉब्लेमचा नाही प्रश्न आहे तिथे सुश, पण कोण येत आहे, कोणाचं स्वागत करायचंय? थांब ना जरा, तुला ना खूप क्वेश्चन्स असतात. हा ताई थांब जरा, सगळं कळेल. हा तुला माहितीये ना, मला सगळं ग्रँड आणि फिल्मी लागतं, म्हणून मी अशी तयारी केली आहे. मस्त ना? सुश हे सगळं छान आहे, फक्त असं न सांगता नको करत जाऊस, कारण तू काय करतेस हे आम्हाला सगळ्यांना कळायला हवं. पण मी करू शकते ना, म्हणजे माझ्याकडे अधिकार आहेत ना सगळं करायचे. तुला सारखं कसं रिमाइंड करावं लागतं? तू लक्षात घे ना. सुष्मिता, तू म्हणाली होतीस ना तुझ्या ताईशी तू अशा आवाजात बोलणार नाहीस म्हणून, विसरलीस? पण ग्रॅनिन लॉ, तुम्ही ताईला सांगा ना. तुझे अधिकार न कोणीही अमान्य करत नाहीये, पण अधिकार असले की मग अशाच आवाजात ओरडून बोलायला लागतं असं काही नाहीये ग. अधिकार ना शांतपणे बजावता येतात. या घरची ना पद्धत आहे ही. काही करताना ना पहिल्यांदा चर्चा करायला लागते, मग विचार करायला लागतो, मग नियोजन करायचं आणि मग कृती करायची. आणि सुश, राजवाडेंना सुद्धा असं प्लॅनिंग शिवाय काही गोष्टी केलेल्या नाही आवडत. त्यामुळे तू असं परस्पर करून टाकलंस काहीतरी, म्हणून मी तुला विचारतोय. उत्तर दे, मोकळी हो. यात वाद घालण्यासारखं काहीच नाही बाळा. मी वाद नाही घालत आहे. तू मला सतत प्रश्न विचारतीयस ना, आणि मी काय क्रिमिनल आहे का प्रश्न विचारायला? इंटरोगेशन नको करत जाऊस माझं. अगं कुठला विषय कुठे घेऊन जाते सुश? कोण येणार आहे? इतका साधा प्रश्न विचारला की नाही मी, ते सांगायचं सोडून सगळं बोलतेस तू. सुश, काय झालं? कसला एवढा वाद? आणि काय झालं सुश? एवढी अस्वस्थ काय आहेस तू? स्वानंदी विचारते ना, तर तिला सांग ना, कोण येणार आहे का घरी? कसली एवढी तयारी चालली आहे? हो, या घरची डॉटर येणार आहे. अधीरा येते का? स्वानंदी, अगं आपली डॉल म्हणजे अधिरा या घरची लेक. ही एकुलती एकच लेक आहे का? अप्पी पण आहे ना या घरची लेक.